नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. खूपच सुंदर असा भाग दाखवलेला आहे. अवनी तर इथे देशपांड्यांच्या घरी गेली, पण राजा मात्र अस्वस्थ होतोय. सोबतच अण्णांना असं वाटतंय की ते दारू प्यायलेत आणि त्यामुळे अवनी घर सोडून निघून गेली. पण ऐन वेळेला देवी आईचा कौल राजाला मिळतो आणि राजा मात्र धावतच जाऊन अवनीला देशपांड्यांच्या घरून परत घेऊन येतो. कारण देशपांड्यांच्या घरी खूप भयानक कृत्य झालेलं आहे. चंद्रकांतने अवनीचे डॉक्युमेंट्स जाळून टाकण्याचा खूप मोठा इथे एक असा निर्णय धक्कादायक घेतलाय आणि त्या निर्णयामुळे अवनीने आता कायमचं माहेर सोडलं आहे. हेच आपल्याला याच्या भागात पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता प्रेक्षकांनो, इथे आपण सुरुवातीला पाहतोय की राजा हा अवनीसाठी तिच्या खोलीमध्ये पाणी घेऊन येतो. येताना नॉक करत असतो, तेव्हा अवनी त्याला म्हणते, अरे असं काय नॉक करतोस? हे बघ, असं नॉक वगैरे करून येण्याची काही गरज नाही आहे. घर रूम तुझीच आहे, तू ये ना. तेव्हा तो म्हणत असतो, हो पाणी घेऊन आलो होतो. अरे तू कशाला आणलंस? मी घेतलं असतं ना पाणी, त्यात काय एवढं, आणलं तुमच्यासाठी. असं म्हणून तो पाण्याची बॉटल ठेवतो आणि तिथेच घुटमळत असतो. अवनी म्हणत असते, का काय झालेलं आहे? तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? तेव्हा राजा तिला म्हणत असतो, खरं सांगा, तिकडं जाणं गरजेचंच आहे का? म्हणजे नाही गेलं तर नाही का चालणार? तेव्हा अवनी म्हणत असते, अरे असं काय करतोयस राजा? हे बघ, तिकडं तर जावंच लागणार आहे ना. माझे सर्टिफिकेट्स मला आणायचे आहेत आणि सर्टिफिकेट किती महत्त्वाचे आहेत हे तुला माहितीच आहे ना. नाही म्हणजे तसं नाही आहे, उद्या वटपौर्णिमा आहे ना, म्हणून म्हटलं वडाची पूजा वगैरे. तेव्हा अवनी म्हणत असते, राजा काय बोलतोयस तू हे? अरे तुला असं वाटतंय का की खरंच आपलं लग्न झालंय? अरे तुला सुद्धा माहिती आहे ना की आपलं लग्न वगैरे काहीच झालेलं नाहीये आणि तू माझ्याकडून अशी अपेक्षा कशी काय करू शकतोस? तेव्हा राजा पटकन उठून उभा राहतो आणि त्यानंतर म्हणत असतो, नाही नाही, मला नाही वाटत आहे आपलं खरं लग्न झालंय म्हणून, आणि मी म्हणतच सुद्धा नाहीये. पण त्याचं काय आहे ना, घरच्यांना म्हणजेच पाण्याधन्या आणि अण्णांना वाटतं ना की तुम्ही वडाची पूजा करावी म्हणून. तेव्हा अवनी म्हणत असते, हे बघ राजा, तुला माहिती ना, माझ्या मनाच्या विरोधात जाऊन मी इथे रिसेप्शन पार्टीसाठी तयार झाली म्हणून. केली ना मी सगळ्यांना आवडती तशी रिसेप्शन पार्टी. पण मग आता प्लीज असं नको ना बोलू तू. आणि त्याचबरोबर जर त्यांना वाटत असेल आणि त्यांना माझ्याकडून वडाची पूजा करावी अशी अपेक्षा असेल ना, तर आत्ताच्या आत्ता आपण जाऊयात आणि त्यांना सांगूयात की आम्हा दोघांचं लग्न जे झालं आहे ना, ते लग्न खोटं आहे, ते लग्न खरं नाही आहे. आणि त्यानंतर मी सांगते हवं तर, पण प्लीज इथे ना तू मला वडाची पूजा करण्यासाठी सांगू नकोस. आता राजा म्हणत असतो, नाही नाही ठीक आहे, तुम्ही करा आराम, मी जातो. पण तुम्ही तिकडे गेल्यावर काळजी घ्या बरं का. तेव्हा अवनी म्हणत असते, तू नको काळजी करूस. हे बघ, बाबासुद्धा आणि दादासुद्धा घरी नाही आहे, फक्त वहिनी आणि आईच घरी आहेत. मी संधीचा फायदा घेईल आणि त्यानंतर आपल्या दोघांचं लग्न खोटं आहे ही गोष्ट ताबडतोब घरच्यांना सांगेल. आणि तू सुद्धा देवी आईकडे तीच प्रार्थना कर की मला इकडे आपलं लग्न खोटं आहे आणि ते सगळं सांगण्याची मला इथे देव ताकद देव. एकदा का आपलं लग्न खोटं आहे ही गोष्ट घरच्यांना समजली, आईला जरी समजली ना, तर आई मात्र बाबांना सांगेल आणि त्यानंतर मग मी कायमची तिथे त्या घरी जाऊन माझं स्वप्न पूर्ण करू शकते, हे मात्र नक्कीच होईल. हे बघ, हवं तर तू देवी आईकडे प्रार्थना कर, असं अवनी राजाला बोलत असते. आणि तू काळजी करू नकोस. मग आता अवनी त्या घरी पुन्हा कायमची परत जाणार ही गोष्ट जेव्हा राजा ऐकतो, तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला फार त्रास होऊ लागलेला असतो, तरीसुद्धा बिचारा काहीच बोलत नाही. त्यानं तर अवनीला ह्या लग्नाला मनापासून स्वीकारलेलं असतं, पण अवनीने मात्र स्वीकारलेलं नसतं आणि उठसूट ती त्याला सोडून जाईल. त्याचबरोबर माहेरी जाईल, घरच्यांना सगळं सांगेल आणि हे लग्न खोटं आहे. त्याचबरोबर आपण घरच्यांना सगळं हे लग्नाबद्दल सांगूया, ह्या बऱ्याचदा ती गोष्टी बोलत असते. आणि त्यामुळे मात्र आता राजा खचून चाललेला असतो. राजा पुन्हा म्हणत असतो, हे बघा, मला कळतंय अवनी मॅडम, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, पण आता घरच्यांना काय सांगणार ना? घरच्यांना तर कुठे माहिती आहे की आपलं लग्न खोटं आहे म्हणून. आणि आपलं लग्न खोटं आहे ही गोष्ट अजिबातच त्यांना सुद्धा माहिती नाही आहे ना. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, असं इथे आता तो बोलू लागलेला असतो. तेव्हा अवनी मात्र म्हणत असते, हे बघ, तुला माहिती ना, मला माझ्यासाठी माझं स्वप्न पूर्ण करणं हे किती गरजेचं आहे.
आणि प्लीज आत्ता तू उगाचच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून बसू नकोस बरं. आणि त्यामुळे राजाला ती आता त्याच्या हाताला हात लावूनच समजावून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र इथे राजा अजूनच टेन्शनमध्ये जात असतो आणि ती म्हणत असते, हे बघ राजा, तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे. मी एकदा घरी जाऊन आले ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, असं सुद्धा आता इथे अवनी बोलू लागलेली असते. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो की इथे अवनी म्हणत असते, आता मी एक काम करते, मला अभ्यासाला बसायचं आहे आणि मी अभ्यास करते, असं म्हणून आता अवनी पुन्हा तिचा ती अभ्यास करू लागलेली असते. जेव्हा तिचा अभ्यास करू लागलेली असते तेव्हा मात्र तिचं राजाकडे कसलंही लक्ष नसतं आणि राजा मात्र त्या अवनीकडे बराच वेळा पाहत असतो. आणि त्यानंतर मात्र इथे मी उद्या धनूला घेऊन जाईल, तू काळजी करू नकोस आणि आम्ही सुखरूप येऊ. त्याचबरोबर तिथे काही प्रॉब्लेम आला, काही झालं तर मी नक्की तुला फोन करून सुद्धा सांगेल, असं सुद्धा अवनी आता इथे बोलत असते. आणि त्यानंतर मात्र राजा म्हणत असतो, ठीक आहे, मला काहीच हरकत नाही, पण तिथे गेल्यानंतर मला तुम्ही मिनटाची खबर देणार आहात. आता इथे मात्र अवनी म्हणत असते, हो मी तुला फोन करेल, पण तू काळजी करू नकोस. उलट देवीकडे प्रार्थना कर की मी उद्या जाईल आणि त्यानंतर माझ्या हाती यश लागेल आणि त्यानंतर सगळं काही जे सत्य आहे ना ते सर्व सत्य इथे घरच्यांना समजेल, असं इकडे होऊ दे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. सोबतच राजा मात्र हळवा अवनीच्या ह्या बोलण्याने, अवनीच्या ह्या विचार करण्याने त्याला मात्र इथे आता हळूहळू धक्का बसू लागलेला असतो. तो मात्र इथे आता विचार करू लागलेला असतो की हे सगळं अशा पद्धतीने होता कामा नये. काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथे होता कामा नयेत, असा इकडे तो विचार करू लागलेला असतो. सोबतच आपण पाहतो आता इकडे मात्र अवनी अभ्यास करते आणि त्यानंतर मात्र इथे आता लगेचच तो म्हणत असतो, ठीक आहे, मी आता जाऊन झोपतो, असं म्हणून आता इकडे तो लगेचच झोपायला निघून जात असतो. तर अवनी मात्र बऱ्याच वेळाच तशीच बसलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आपला हा जो काही इथे राजा आहे तो विचार करू लागलेला असतो की आता नेमकं काय करायचं, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सर्वांसमोर आणायच्या तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा तो इकडे बोलू लागलेला असतो. एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर आता इकडे तो विचार करतो आणि तेव्हा तिथे आता धन्या आणि त्याचबरोबर पाण्या हे दोघेही जण असतात. तेवढ्यातच आता इथे पाण्या म्हणत असतो, अरे मी काय म्हणतो, आज वटपौर्णिमा आहे ना, मग वटपौर्णिमा आहे म्हटल्यावर वडाची पूजा करून जायचं का? तेव्हा तो म्हणत असतो, तुला कसं माहिती आहे? नाही नाही, मी ते कॅलेंडर बघितलं ना म्हणून मला कळलं. तेव्हा पाण्या म्हणत असतो, कॅलेंडर वगैरे काही नसशील बघितलं, मला माहिती ना तू काय करत असशील, तर तू फक्त आणि फक्त इथे हे करत असशील, रील्स बघत असशील आणि रील्स बघितल्यामुळे कदाचित ना तुला असं वाटत असेल. नाही नाही, मी रील्स वगैरे अजिबात काहीच बघत नव्हतो, असं इकडे तो बोलू लागतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे अवनी म्हणत असते, बरं ठीक आहे, आम्ही आता येऊ का आणि तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे यशोदा म्हणत असतो, मी काय म्हणतो, थोडासा नाश्ता वगैरे करून जाता का? म्हणजे मी नाश्ता बनवला आहे, थोडंसं खाऊन गेला तर तुम्हाला सुद्धा बरं वाटेल. तेव्हा अवनी म्हणत असते, नाही नाही यशोदा, आत्ता ना मला अजिबातच भूक नाही आहे, प्लीज मला आत्ता काहीही खायला नको आहे, असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, पोहे बनवले होते, खाऊन गेलात तर बरं होईल. तेवढ्यातच आता इथे धन्या म्हणत असतो, नाही नाही, मी काय म्हणतो, त्यापेक्षा ना आम्ही मस्त काहीतरी वडापाव मिसळ असं काहीतरी खाऊया ना. मग यशोदा त्याच्याकडे पाहतो. तेवढ्यातच पुन्हा एकदा धन्या म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, नाही खाता मी बाहेर काही, दे तू दे डब्यात भरून. मग आता इथे अवनी म्हणत असते, हो यशोदा, आम्हाला थोडेसे डब्यात भरून दिले तरीसुद्धा चालेल, म्हणजे भूक लागली तर आम्ही नक्कीच तिकडे खाऊ, असं म्हटल्याबरोबर अवनी मात्र तिची बॅग घेऊन येते. आता बॅग घेऊन आल्यानंतर इथे राजा म्हणत असतो, अहो एवढी मोठी बॅग कशासाठी घेऊन चाललेला आहात? तेवढ्यातच ती म्हणत असते,
अरे त्याचं काय आहे ना, जेव्हा मी घरातून बाहेर आले ना त्यावेळेला मी असे काही जास्तीचे कपडे वगैरे काहीच घेऊन नाही आली. मग मी विचार करत होते आता घरी चाललीच आहे ना, तर थोडेसे एक्स्ट्राचे कपडे वगैरे जे काही आहे ते घेऊन येते आणि म्हणूनच बॅग घेतली आहे. मग आता तेवढ्यातच अवनी देवाचा नमस्कार करत असते आणि देवाला हात जोडून प्रार्थना केल्यानंतर आता म्हणत असते, काही जरी झालं तरीसुद्धा आमच्या लग्नाबद्दलचं सत्य आणि त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी इथे समोर येऊ देत. तेव्हा यशोदा मात्र इकडे आता तिला घेतलेला टिफिन देतो आणि टिफिन दिल्यानंतर आता ते दोघेही जण तिथून जायला लागलेले असतात. आता इथे मात्र हा राजा खूप जास्त भावूक झालेला असतो. त्याला प्रचंड ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मात्र ही अवनी त्याच्या आयुष्यातून जायला नकोय असंच त्याला कुठेतरी जाऊन वाटत असतं. आता मात्र इकडे अवनी ही गाडीत बसलेली असते कारण ओला बुक केलेली आहे आणि ते ओलाच्या गाडीमध्ये धन्या आणि अवनी हे दोघेही जण बसतात आणि हे दोघेही जण बसल्यानंतर आता ते दोघेही जण तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतात. सोबतच प्रेक्षकांनो एवढंच नाही तर मग आता इथे हा जो काही राजा आहे तो राजा मात्र फार जास्त इमोशनल झालेला असतो. तो म्हणत असतो, जर तुम्हाला काही जरी वाटलं, काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही मला फोन करणार आहात आणि कळवणार आहात असं म्हणून शेवटी अवनी निघून गेलेली असते. अवनी निघून जाते पण राजा मात्र खूप इमोशनल होत असतो. यशोदा त्याला समजावण्याचा सावरण्याचा तेवढाच प्रयत्न करतो. आता सुलूने आणि त्यासोबत दत्तूने दोघांनी सुद्धा इथे अवनी जाताना पाहिलेलं असतं आणि दोघांनी सुद्धा अवनी जाताना पाहिल्यानंतर ह्यांना आनंद होतो की आता मात्र अवनी निघून गेली आहे. पण आता दत्तू म्हणत असतो, अगं पण सुले एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या आणि तुझ्या लक्षात येते का? खरं पाहायला गेलं ना तर इथे मात्र तो तो धन्या जो आहे ना तो धन्या अजिबातच त्यांच्याबरोबर जायला नको होता. धन्याने ना इथेच राहायला पाहिजे होतं. तेव्हा ती म्हणत असते, अरे वेडाचे चूक, त्या धन्याचा एवढा काय विचार करतोयस? अरे तो धन्या त्या देशमान्यांनी एक लात मारली ना तरीसुद्धा तो धन्या तिथून उडून जाण्यासारखा आहे बघ. मग तू एवढा कशाला उगाचच विचार करतोयस? एवढा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा असं सुद्धा आता इथे सुलू बोलत असते. खरं सांगू का, आज ना माझ्या जीवाला इथे प्रचंड आनंद होतोय बघ, तुला सांगते. एवढं छान वाटतंय म्हणून काही विचारू नको. खूप चांगलं वाटतंय कारण आज ना इथे ही जी काही अवनी आहे ना म्हणजेच इथे धोंडूची सून आहे ना ती धोंडूची सून कायमची निघून गेली त्यातच मला फार आनंद झालाय असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. तेवढ्यातच दत्त्या पुन्हा म्हणत असतो, पण खरं ग मला ना त्या राजाचं थोडंसं टेन्शनच आलं आहे, म्हणजे धन्याचं टेन्शनच आलंय. तो धन्या उगाचच गेलाय. नको रे टेन्शन घेऊ, कशाला उगाचच ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेतो. त्याने काय होणार आहे? काही होणार नाही. आणि तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरीसुद्धा सगळं आपल्याच सारखं होणार आहे. आणि तुला सांगू आता तर इथे ती पोरगी कधीच परत येणार नाही कारण तो देशमाने त्या पोरीला कधीच परत येऊ देणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे मात्र यशोदा त्याचं आवरत असतो आणि यशोदाला सुद्धा अवनी बोललेलं सगळं काही आठवू लागलेलं असतं. सोबतच राजासुद्धा खोलीत असतो आणि राजाला सुद्धा बऱ्याच काही गोष्टी इथे आठवू लागलेल्या असतात. कशा पद्धतीने अवनी ह्या घरामध्ये वावरायची, कशा पद्धतीने तिने ते सगळं काही केलं होतं हे एक ना अनेक गोष्टी तिला आता आठवू लागलेल्या असतात. त्याचसोबत प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता हा खूप जास्त इमोशनल होतो आणि इमोशनल झाल्यानंतर दिव्या इकडे एकच प्रार्थना करत असतो की काही जरी झालं तरीसुद्धा अवनी ही परत आली पाहिजे असाच त्याच्या मनामध्ये विचार सुरू झालेला असतो. इथे आता आपण पाहतो की यशोदा म्हणत असतो, राजा तू ठीक आहेस ना? तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा तो म्हणत असतो, नाही मी ठीक आहे. खरं खरं सांग, काही त्रास नाही ना होतोय? तेव्हा तो म्हणत असतो, काही नाही त्रास होतोय. अरे तुला सांगू का, एक गोष्ट मी तुला सांगतो. हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या आपल्या किती दिवसाच्या पाहुण्या आहेत. हे बघ, थोड्याच दिवसाच्या तर पाहुण्या आहेत ना, तसंही त्या एक ना एक दिवस आपलं घर सोडून निघून जाणारच आहेत ना. मग त्या आज गेल्या काय किंवा उद्या गेल्या काय, त्याने काय फरक पडतोय?
असं बोलल्याबरोबर आता लगेचच इथे तो म्हणत असतो, हो ठीक आहे ना, मला काहीच नाही वाटत आहे. हे बघ, पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, आज ना उद्या त्या जाणार आहेत आणि तू सुद्धा कामाकडे लक्ष दे जरा. आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला सांगू का, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यांची बराबरी आपल्या ह्या घरामध्ये नाही होणार आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मी तुला सांगतो, काही झालं तरीसुद्धा मागचे दिवस इथे आठवायचे नाही आहेत. आता मात्र इथे तो आतमध्ये असतो तेवढ्यातच अण्णा उठतात आणि अण्णा म्हणत असतात, सुनबाई कुठे आहे? आमची सुनबाई दिसत नाही आहे, सुनबाई कुठे आहे? असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आणि बोलल्यानंतर लगेचच घरभर शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि घरभर शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मात्र इथे राजा म्हणत असतो, त्या नाही आहेत घरी, त्या इथे त्यांच्या माहेरी गेल्या आहेत, असं इकडे तो बोलत असतो. आता माहेरी गेल्याची खबर अण्णांना समजते तेव्हा अण्णा स्वतःला त्रास करून घेतात आणि म्हणत असतात, सुनबाई माहेरी गेली आहे तर ते फक्त आणि फक्त इथे माझ्यामुळे माहेरी गेली आहे, असं इकडे ते बोलू लागलेले असतात. आणि तेव्हा लगेच त्या राजा म्हणत असतो, हे बघा, असं काहीही नाही आहे, सुनबाई तुमच्यामुळे माहेरी वगैरे नाही गेलेली, त्या त्यांचे सर्टिफिकेट्स वगैरे आणायला गेले आहेत. आणि तुम्ही असं का म्हणताय? तेव्हा अण्णा म्हणत असतात की इथे मी माती खाल्ली, माझ्यामुळे सुनबाई इथे माहेरी गेली आहे, असं इकडे ते बोलू लागतात. त्यावेळेला राजा म्हणत असतो, हे बघा अण्णा, असं काही नाही आहे, तुमच्यामुळे वगैरे सुनबाई माहेरी अजिबात नाही गेली, तुम्ही उगाचच ह्या सगळ्या गोष्टींचा स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं. तेवढ्यातच आता अण्णा म्हणत असतात, नाही, ते सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. असं म्हटल्याबरोबर, कसं काय तुमच्यामुळे झालं आहे? असं सांगितल्यानंतर आता लगेचच इथे ते अण्णा सांगत असतात की कशा पद्धतीने मी तांब्यात पाणी आणि त्यात दारू टाकून दारू प्यायलो, ते सगळं पाणी म्हणून तिला समजलं. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग आता राजा मात्र इथे म्हणत असतो, अण्णा तुम्हाला लाज वाटत नाही का हो असं करायला? अरे तेच तर माझं चुकलंय, पण काळजी करू नका. हे बघा, त्यांना जर जायचं असतं सोडून तर त्या कधीच सोडून गेल्या असत्यांना. त्यांना तर माहिती कधीपासून तुम्ही दारू पेताय म्हणून. पण त्या आज कशासाठी गेल्यात? घर सोडून नाही गेल्या, तर त्या फक्त आणि फक्त इथे त्यांचं सर्टिफिकेट्स आणण्यासाठी गेलेल्या आहेत, असं सुद्धा आता इकडे राजा बोलत असतो. तुम्ही नका काळजी करू. तेव्हा राजा मात्र देवासमोर जातो आणि देवासमोर गेल्यानंतर प्रार्थना करत असतो. आणि प्रार्थना केल्यानंतर आता देवाला म्हणत असतो, अवनी मॅडमला सुखरूप परत आण. त्याचबरोबर त्यांच्या घरी जे काही होतंय ते मला इथे कळव. हे गणराया, तिची काळजी घे. आई अंबाबाई, त्यांचं रक्षण कर, असं इकडे तो बोलतो. तेवढ्यातच दिवा विझतो. दिवा विझल्याबरोबर तो अण्णाकडे धावत जातो आणि अण्णांना म्हणत असतो, अण्णा, तुमच्या सुनबाईंना मी घ्यायला चाललो आहे, असं म्हणून तो धावतच आता देशपांडेंच्या घराकडे निघालेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो, अवनी आणि त्याचबरोबर धनेश म्हणजेच धन्या हे दोघेही जण आता इथे चंद्रकांत देशपांडेंच्या घरी जाऊन पोहोचतात. तर इथे जेव्हा यशोदाला समजतं की हा जो काही राजा आहे तो राजा मात्र इथे अवनीला आणण्यासाठी गेलाय, तेव्हा मात्र इथे आता यशोदा त्याचा पाठलाग करत असतो. आणि पाठलाग केल्यानंतर त्याला आवाज देत असतो, पण तोपर्यंत हा तिथून निघून गेलेला आपल्याला पाहायला दिसत आहे. दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे धन्या म्हणत असतो, खरं सांगू का बहिणी, मी तर पिक्चरमध्ये असं ऐकलं होतं की एखाद्या बंगल्यामध्ये राजकुमारी राहते, पण तसं अजिबातच नाही. तुम्ही तर खरंच ह्या बंगल्यामध्ये राहताय आणि एवढ्या मोठ्या बंगल्यातल्या राजकुमारी आहात तुम्ही. हे सगळं काही पाहिल्यानंतर मला तर प्रचंड आनंद इथे झाला आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो, अवनी म्हणत असते, हो का, तुला असं वाटतंय? हो, खरंच वहिनी, तुम्हाला सांगू, खरंच तुमचं घर बाहेरून असं वाटतंय. हे तर मी आत्तापर्यंत TV फिल्ममध्येच हे पाहिलं होतं, पण आज मात्र इथे सत्य परिस्थितीमध्ये पाहिलंय. हे सगळं काही पाहून मला मात्र आनंदच होतोय, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच अवनी मात्र इथे बाहेर जाऊन थांबते आणि धन्याचा फोन घेते आणि लगेचच स्वातीला कॉल करत असते आणि म्हणत असते, वहिनी, मी बाहेर आली आहे. मग आता ताबडतोब इथे स्वाती लगेचच अवनीला भेटण्यासाठी बाहेर धावतच येते. जेव्हा ती बाहेर येते तेव्हा मात्र
अवनी आजूबाजूला घराकडे पाहत असते. तिला इथे टेन्शनसुद्धा आलेलं असतं की आता मी तर ह्या घरामध्ये आली आहे खरी, पण नंतर काय होणार आहे हे मलाच माहिती नाही. हे सगळ्या गोष्टींचा इथे आता अवनी विचार करू लागते. जेव्हा स्वाती समोर येते त्यावेळेला मात्र अवनी तिला घट्ट मिठी मारत असते आणि घट्ट मिठी मारल्यानंतर बाजूला संगीता उभी असते. संगीताच्या डोळ्यामध्ये सुद्धा अवनीला पाहून पाणी आलेलं असतं की माझी पोरगी एवढे दिवस झालं ह्या घरातून बाहेर आहे आणि आज मात्र ती ह्या घरामध्ये आली. हे सगळं पाहून तिला सुद्धा आनंद झालेलाच असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे संगीता म्हणत असते हा कोण आहे. तेवढ्यातच इथे आता तो म्हणत असतो मी धनेश आहे माझं नाव, मी अवनी वहिनीचा छोटा दीर आहे. असं इकडे तो स्वतःची ओळख स्वतः करून देतो आणि अशी ओळख करून दिल्यानंतर आता लगेचच इथे ती म्हणत असते चल आतमध्ये घरामध्ये जाऊन बोलूयात. असं म्हटल्याबरोबर आता इकडे आपण पाहतो की लगेचच इथे संगीता म्हणत असते 1 मिनटं तू आतमध्ये येऊ नकोस. तेव्हा तो म्हणत असतो का नमस्कार करतो, पण संगीता मात्र त्याला नमस्कार करू देत नाही. तेव्हा अवनी इथे नमस्कार करून इथे लगेचच तिच्या आईला सुद्धा घट्ट मिठी मारत असते आणि घट्ट मिठी मारल्यानंतर आता मात्र इथे धनराजला सांगत असतात की काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही इथे बाहेर यायचं नाही आणि त्याचबरोबर आतमध्ये यायचं नाही, तुम्ही इथेच थांबायचं. असं सांगितल्याबरोबर मात्र अवनीला थोडंसं वेगळंच वाटत असतं की धन्याला आतमध्ये येऊ दिलं नाही म्हणून, पण धन्या मात्र बिचारा तिथेच थांबतो. अवनी म्हणत असते अगं आई असं काय करतेस. असं कारण इथे माझ्या मुलीला ज्या लोकांनी पळवलं आहे ना त्या लोकांना इथे मला माझ्या आयुष्यात माझ्या घरामध्ये त्यांचे पायसुद्धा नको आहेत. त्यामुळे मला मात्र इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यांना घरामध्ये येऊ द्यायचं नाही. असं स्पष्टपणे संगीता बोलत असते आणि अवनी तू इथे आली आहेस ना, मग तू चल. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझ्यासाठी इथे हे घराचे दरवाजे कायमचे उघडे आहेत. असं मुद्दाम संगीता बोलत असते आणि त्यानंतर धन्याला आता तिथेच अपमान करून तिथेच उभं केलेलं असतं. आता प्रेक्षकांनो, उद्याचा भागसुद्धा खूप खतरनाक आहे बरं का. तोच प्रोमो पुढे दाखवला आहे. तोच म्हणजे कोणता तर एक वेळा लास्ट टाईम त्यांनी प्रोमो दाखवलं होतं बघा की इथे राजा आलाय आणि इथे तो देशमानेंसोबत लढतोय भांडतोय. तोच प्रोमो इथे पुन्हा दाखवला आहे पुढील भागामध्ये. कारण आपण पाहतोय की अवनी घरामध्ये येते आणि ती म्हणत असते मी माझे सर्टिफिकेट्स घ्यायला आले. तेवढ्यातच आता दरवाजा बंद केलेला असतो आणि इकडे राजा आलेला असतो. आता इथे जो चंद्रकांत आहे तो तिच्या अवनीचे पूर्ण सर्टिफिकेट्स जाळून टाकतो आणि पूर्ण सर्टिफिकेट जाळल्यानंतर इथे आता महेशने तिला पकडलेलं असतं आणि शेवटी महेश मात्र त्या अवनीला धक्का देतो आणि राजा तिला सावरतो. अवनी तोपर्यंत इथे राजाच्या मिठीत असते आणि तेव्हा मात्र राजा सगळ्यांकडे हात दाखवून त्यांना म्हणत असतो बाद झालं, खूप झालं, असं म्हणून तो तिला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यातच आता चंद्रकांत पाठीमागं येऊन म्हणतात की जा ह्याच्याबरोबर ह्या ड्रायव्हरबरोबर जर गेलीस तर तुझ्या आयुष्याचं माती मोल होणार आहे. तुझे स्वप्नांचा इथे स्वाहा झाल्याशिवाय राहणार नाही. असं इकडे चंद्रकांत म्हणत असतात. जेव्हा चंद्रकांत ह्या सगळ्या गोष्टी बोलतात त्यावेळेला मात्र इथे आता अवनीला खूप मोठा धक्का बसतो. अवनी रडतच आता तिथून निघून जात असते. जेव्हा अवनी रडतच तिथून निघून जाते त्यावेळेला मात्र इथे आता लगेचच राजाला राग येतो. राजा मात्र म्हणत असतो बाद झालं, आमच्या घरच्या सुनेचा जर कुणी अपमान केला तर आम्ही तो खपून घेत नाही. आम्हाला सुद्धा स्वाहा करता येतं. मग आता राजा एकदा नाही तर 3दा स्वाहा स्वाहा आणि स्वाहा असं सुद्धा तो इथे बोलत असतो आणि असं बोलल्याबरोबर लगेचच आता मात्र इथे आपण पाहतो की राजाने हे सगळं काही बोलल्यानंतर चंद्रकांतच्या नाकाला मिरच्याच झोंबलेल्या असतात. तर आता प्रेक्षकांनो, अवनीचं स्वप्न राजा नेमकं कसं पूर्ण करेल आणि अवनी आता इकडे उद्या वटपौर्णिमा करेल का हे पाहणं फार कमालीचं आहे. तर पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद. भेटूयात अशाच एका नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.